नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते टेबल 1680 रुपयाला विकले. तर नफा हा खरेदीच्या किती पट आहे? आता आपल्याला अगोदर इथे खरेदी किंमत शोधावी लागेल. ठीक आहे. तर त्याने जी रक्कम देऊन टेबल खरेदी केला, ती रक्कम म्हणजे खरेदी किंमत. ठीक आहे. मग खरेदी किंमत आहे इथे 1200 रुपये आणि त्याने दुरुस्तीसाठी एकूण रुपये लावलेत 200 रुपये. ठीक आहे. दुरुस्तीवर खर्च केलेत 200 रुपये आणि हे दुरुस्तीवर खर्च होणारे पैसे हे आपलेच असतात. म्हणून दुरुस्तीसाठी जे आपण पैसे खर्च करतो ते त्या खरेदी किमतीमध्येच जोडले जातात. मग एकूण खरेदी किंमत किती होईल? तर 1400 म्हणजेच 1400 रुपये. आणि तो टेबल कितीला विकला? तर इथे आहे विक्री किंमत. विक्री किंमत दिलेली आहे 1680. मग या 1680 मधून जर खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला एकूण नफा मिळतो. ठीक आहे. तो येतो 80 रुपये. ठीक आहे. 280 रुपये हा झाला आपला नफा. आता आपल्याला काढायचे काय? तर नफा हा खरेदीच्या किती पट आहे? मग खरेदीच्या म्हटलं तर खाली भागाकारामध्ये येणार खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत किती आहे? 1400 रुपये आणि नफा हा आहे 280 रुपये. तर 1010 कॅन्सल होऊन जाईल. आता राहतात 28 आणि 140. आता हे 28 आणि 14च्या पाड्यामध्ये येतात म्हणून याला 14ने भाग जातो. 14 एके 14, 14 दोन्ही 28. ठीक आहे. मग 2/10 म्हणजेच काय, या दोन्ही भाग जातो परत. बे एक बे आणि बे पंच 10 म्हणजे 1/5. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. 1/5 पट. दुसरा प्रश्न बघा, हा बॉडमासवर म्हणजेच कंचे भागो बेव यावर आधारित असलेला प्रश्न आहे. सुरुवातीला यामध्ये आपण भागाकार करणार. ठीक आहे. मग इथे 15 वजा 15 भागीला 15 1 गुणिला 6. आता यामध्ये वजा आणि वजाबाकी आणि गुणाकार आहे. तर अगोदर गुणाकार 15 वजा 6 एके 6 आणि 15तून 6 गेले उरले 9. म्हणजे इथे या ठिकाणी x ची किंमत येते 9. आता हा जवळच्या पूर्णांकामध्ये याला रूपांतरित करून त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. आता इथे 49 पॉईंट किंवा 49.9 आहे. म्हणजे हा 5च्या वर आहे. जर 49.4 असेल तर याची किंमत 49 येते, परंतु 5च्या वर असेल तर ती 50 येते. म्हणजे 49.9 याला आपल्याला 50 असं लिहिता येईल. ठीक आहे. आता हे 10.2 आहेत, 5 पेक्षा कमी म्हणजे याची किंमत 10 येईल. वजा 7.1 म्हणजे याला 7 लिहिता येईल, 5 पेक्षा लहान आहे. गुणेला 29.7 आहे म्हणजे याला आपल्याला 30 लिहिता येईल. 5.1 म्हणजे 5 आणि 20.1 म्हणजेच 20. बघा, 50 गुणिला 10 500 वजा 7 गुणिला 3 7 त्रिक 21 आणि 0 वजा 20 पंच 100. आता 500 वजा 210 करा किंवा 210 वजा 100 म्हणजेच 310 आणि नंतर 500 मधून वजा करा. तर सुरुवातीला आपण 500 मधून 210 वजा करूयात. तर शून्यातून 0 गेले, 0 राहिले. या शून्यातून हा एक जात नाही, मग इथे हातचा घेतल्यास इथे 10 आणि इथे राहतात 4. आता 10 मधून 1 गेला, 9 राहिले आणि इकडे राहिले 4 मधून 2 2 म्हणजे 290 वजा 100.
इथे परत वजाबाकी येईल. 0 मधून 0 गेला, 0 राहिला. 9 मधून 0 गेले, 9. आणि 2तून 1 गेला, 1. 190. या प्रश्नाचं उत्तर आहे 190. धन्यवाद.